बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर 6 आणि 11 नोव्हेंबरला 2 टप्प्यात मतदान तर 14 नोव्हेंबरला निकाल। केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेत घोषणा। अजित पवारांविषयी मोठं षडयंत्र सुरू। भुजबळ आणि परळीच्या गँगकडून पवारांचं कुटुंब संपवण्याचा घाट। जरांगेंचा आरोप तर परळीच्या टोळीला वडेट्टीवार नावाचा नवा भिडू भेटलाय। जरांगेंची टीका। मी काय कुणीच अजित पवारांना संपवू शकत नाही। जरांगेंच्या आरोपांवर छगन भुजबळांचं प्रत्युत्तर। प्रांजल खेवलकर प्रकरणात पुणे पोलिसांकडून रोहिणी खडसेंची 1.5 तास चौकशी। खेवलकरांकडून कधीही अंमली पदार्थांचं सेवन नाही, रोहिणी खडसेंचा जबाब। शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 द्या आणि कर्जमाफी करा। उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी। 8 तारखेच्या मुंबई दौऱ्यात थातुरमातुर घोषणा करून जाऊ नका, ठाकरेंची टीका। सरन्यायाधीश भूषण गवईंजवळ येऊन वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न। गवईंनी कारवाई न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पोलिसांनी वकिलाला सोडलं। बार काउन्सिलकडून लायसन्स रद्द। नारायण राणेंकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। सीएमकडे राजन तेलीं विरोधात तक्रार केल्याची माहिती। नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा बँक कर्ज घोटाळ्यांचे सूत्रधार, तेलींचा आरोप। महाराष्ट्रातही कोल्ड्रिप सिरपच्या विक्री, उत्पादन आणि वितरणावर बंदी। मेडिकलमध्ये सिरप असल्यास माहिती देण्याच्या अन्न औषध प्रशासन विभागाच्या सूचना। राज्य सरकारकडून टोल फ्री नंबर जारी। कफ सिरपमुळे मध्य प्रदेशातील 6 मुलांचा नागपुरात मृत्यू। मुलांना औषध लिहून देणाऱ्या डॉक्टरला अटक। मध्य प्रदेश सरकारकडून चौकशीसाठी एसआयटी गठीत। राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये 5 पालिकांवर एकमत। मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार। संजय राऊतांकडून मुंबई मनपात ठाकरे बंधू एकत्र लढण्याचे संकेत। पैसे घेतल्याच्या तक्रारीनंतर बावनकुळेंची नागपुरात दुय्यम निबंधक कार्यालयाला अचानक भेट। अधिकाऱ्याच्या ड्रॉवरमध्ये पैसे आढळले, कारवाई करण्याचा बावनकुळेंचा इशारा। गौतमी पाटीलला पुणे पोलिसांकडून क्लीन चिट। अपघातावेळी गौतमी पाटील गाडीमध्ये नव्हती। रिक्षाला धडक दिल्याप्रकरणी ड्रायव्हरवर गुन्हा दाखल। गुंड निलेश घायवळबाबत बोलणं चंद्रकांत पाटील यांनी टाळलं। माध्यमांच्या घायवळवरील प्रश्नावर चंद्रकांत पाटील आय एम सॉरी म्हणत निघून गेले। निलेश घायवळच्या कोथरूडमधील घरातून बंदुकीच्या गोळ्यांसह पवनचक्की प्रकल्पाच्या फाईल जप्त। पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू। घायवळला परदेशातून आणण्यासाठी प्रयत्न। पोलिसांनी तपास करावा। जिवंत काडतुस नाही तर जिवंत गाडलेली माणसंही सापडतील। निलेश घायवळच्या घरावरील पोलिसांच्या छाप्यानंतर धंगेकरांची टीका। अहिल्यानगरसह यवतमाळ, लातूरमध्ये बंजारा समाजाचा मोर्चा। हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गात आरक्षण देण्याची मागणी। नांदेड आणि गोंदियात आदिवासी समाजाचा मोर्चा। इतर कोणत्याही जातीला एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये अशी मागणी। आदिवासी आरक्षणाच्या संरक्षणासाठी मोर्चाचं आयोजन। यंदाची कार्तिकी पूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार। मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची माहिती। राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगर परिषदांच्या नगराध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर। ओबीसींसाठी महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये आरक्षण निश्चित। बीडचा तुरुंग अधिकारी कैद्यांचं धर्मांतर करतो। गोपीचंद पडळकरांचा मोठा आरोप। तुरुंग अधिकाऱ्याला बडतर्फ करण्याची पडळकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना धरण किंवा तलावातून मोफत माती देणार। सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा पूरग्रस्तांसाठी मोठा निर्णय। कायमस्वरूपी नुकसान झालेल्या शेतीसाठी पर्यायी जमीन देण्याबाबत समिती गठीत।